तुम्ही सांगायचं चला प्रेशर कोणी टाकलं रे. एक्झर्ट करणे म्हणजे टाकणे, बरोबर ना. प्रेशर एक्झर्टेड, टाकलं बाबा कोणीतरी. एक्झर्टेड बाय कोण टाकायलंय? लिक्विड. कोण टाकायले? पण पुढे एक पर्पजफुल शब्द तयार केला त्यांनी. कॉलम. काय केलं रे बाबांनो? आता कॉलम या शब्दाचा जर तसा अर्थ घेतला तर फक्त आणि फक्त हा हाईट पर्पज घेतलाय. कशासाठी घेतलाय हा? चला एकदम शांत डोक्याने नवीन टॉपिक समजून घ्यायचा आहे. पण सगळ्या गावाला माहित आहे नवीन काहीच नसतं, त्याला कुठं ना कुठं जुनी लिंक असते, बरोबर आहे ना. मग याच्या अगोदरचा टॉपिक काय होता? प्रेशर. मग तिथं प्रेशर कॉन्सेप्च्युअली समजून घेतलं. मग तुम्ही लगेच म्हणता सर हे तर फिजिक्स आहे. आताच तुम्ही सांगितलं की बाबा प्रेशर ही कसली क्वांटिटी आहे, तर मी म्हणलं ही फिजिकल क्वांटिटी आहे. कसली? फिजिकल क्वांटिटी प्रकाश केला झाला ना, बरोबरच आहे तुमचं. पण कसली क्वांटिटी आहे? हा, म्हणजेच ही काय करता येत असेल? मोजता येत असेल. मग मोजण्यासाठी एखादा चांगला फॉर्म्युला, त्याचं चांगलं युनिट बिनिट सगळं असलं काय ना काय 12 भानगडे असतील ना. मग याचं डिटेल अनालिसिस करून दाखवा असं तुमचं पुढचं म्हणणं असतं. तिथं प्रेशर शिकलो, मग आता डिटेलमध्ये शिकवा असं तुमचं म्हणणं असतं. मग तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती असतं की आता इथं घड्याळ 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 देतं कोणाचं पटकन द्या पटकन द्या पटकन द्या. इथं कोणाच्या ना कोणाच्या घड्याळात खाली लिहिलेलं असतं बाबा 30 मीटर 10 मीटर 20 असं काही ना काही लिहिलेलं असतं. कोणाच्या ना कोणाच्या घड्याळात असतं, असेल त्याचं असेल. हाय लिहिले खाली इथं इथं कुठं 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 नाही का माग लिहिले का? माग लिहिले असं बघ. नाही मेड इन चायना तेवढं लिहिले बघ. आहे का? द्या रे इकडे, द्या बरं इकडे. इथं माग लिहिलंय. हा हे बघा इथं खाली हे दाखवलं 30 मीटर पर्यंत. काय दाखवलं हे? 30 मीटर. मग 30 मीटर पर्यंत दाखवलं म्हणजे काय काय असेल बरं? हे कॉन्सेप्ट काय असेल? म्हणजे ह्याला म्हणायचं की ह्याला पोहायला आवडतं किती 30 मीटर खोल पाण्यात असं असतं का? काय असतं हे? असेल बऱ्याच घड्याळामध्ये असतं हे. मग आता मजेदार गोष्ट काय की तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपण जर पाण्यावरती पोहतोय बऱ्याच वेळ पोहलो असं काय प्रॉब्लेम आहे. पण आपण जर सारखंच पाण्याच्या खोल आतमध्ये जातोय तर मग काही वेळा थोड्या वेळा डोकं दुखायला लागतं, म्हणजे स्पेशली कान दुखायला लागतं, बरोबर आहे की नाही. मग सगळ्या गोष्टी कुठेतरी समजून घेतलं की लक्षात येतं अरे याचा अर्थ जेव्हा कुठलंही फ्लुइड एकावर एक थरांमध्ये असतं, लेअरमध्ये असतं आणि आपण खाली गेलो की वरचे सगळे थर खाली काय टाकत असतात? प्रेशर टाकत आहेत. मग आपल्या डोक्यावरती 400 किलोमीटर ऍटमॉस्फिअर आहे, तर त्याचं प्रेशर आपल्या डोक्यावर आहे की नाही? आहे का नाही? एवढं तर कळतं ना. मग मुद्दा तोच आहे की जर आम्हाला इथं प्रेशर समजून घ्यायचं असेल प्रॉपर तर सगळ्यात अगोदर प्रेशर कोणाचं काढायचंय? एका कॉलमचं. पण तो कॉलम कोणाचा आहे? मग असे कुठले एक्झाम्पल असतात? पाण्याची टाकी कॉलम मध्येच आहे ना, विहीर आपली, पाणी बॉटल कॉलमच आहेत. नाही सगळे कॉलम समजतो ना, कॉलम हाईट साठी असतो. मग आता तुम्ही मला सांगा आपण जर साध्या सोप्या पद्धतीनं एक असं केलं, साधं सोपं काम केलं की आम्ही आमच्या शेतातली ही समजा विहीर घेतली. काय घेतली? ही विहीर घेतली. ठीक आहे, ही अशी मुद्दाम अशी दाखवली, खाली फ्लॅट दाखवलं. ही विहीर आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पण आपण पावसाळ्यातली कंडिशन घेऊया. पाणी 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 बऱ्यापैकी भरले ना. पावसाळ्यात असंच पाणी असतं ना. पावसाळ्यात नीट वापरत नाही म्हणून उन्हाळ्यातलं पाणी तो कुठं असतं कोपऱ्यात 2-4 मासे फक्त तेवढं राहिलेलं असतं. माझा मजा बघा एवढं पाणी आहे. मग मला असं वाटतं ही काय झाली त्याची हाईट. कोणाची हाईट झाली? पाण्याची. म्हणजे एवढं काय आहे? पाणी. मग तेवढ्या हाईटनं काय बनवला? कॉलम ना. कॉलमचा अर्थ कळाला का सगळ्यांना? कॉलम शब्द का वापरला कळालं का सगळ्यांना? हा, कॉलम हाईट साठी. ओके, मग आता एच ही या कॉलमची काय झाली? हाईट झाली. मग याच्यामध्ये तुम्ही टाकलंय काय? तर पाणी टाकलं. काय टाकलं? मग मी म्हटलं लेट रो, याला म्हटलं डेन्सिटी. काय म्हटलं? कोणाची असेल रे? तर आता मध्ये काय दूध आहे का? पाणी ना. मग डेन्सिटी कोणाची? पाण्याची, बरोबर आहे की नाही. आणि जी स्मॉल जी मला असं वाटतं हे सगळ्या गावाला माहिती आहे, एक्सेलरेशन ड्यू टू. तुमच्या लक्षात आलं असं ही येते सगळीकडे जास्त, कुठं पण येतं आणि तरी पण आमचं ग्रॅव्हिटेशन नीट नसतो.
सगळीकडे वापरायचं आहे, पण आमचं ग्रॅव्हिटेशन नीट नसतं. मग आता बघा की एक सिच्युएशन अशी अशी आहे, आणि मग याच्यामध्ये ही विहीर आहे. विहीर आहे म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल सिलेंड्रिकल शेप मध्ये ना. मग विहिरीचा खालचा जो बॉटम आहे, बॉटम विहिरीचा बॉटम, त्याचा शेप कसा असतो? सर्कल सारखा असतो का, स्क्वेअर सारखा असतो का, ट्रायंगल सारखा असतो, कसा असतो? हा, बॉटम विहिरीचा तळ कसा असतो मला सांगा अगोदर. जोरात रे, सर्कल ना, नक्की. हा, मग मी असं बोललो तर चालेल का? मी इथं बाजूला पुढच्या पेज किंवा इथंच यालाच म्हणलं नको, थोडस एक काम करूया. हा, याला असं थोडस या बाजूला घेतलं, असू दे असू दे असू दे, होत असतं होत असतं होत असतं. घाईमध्ये आता असं होणार ना, वेळ कमी आहे, मला पळायचंय, घाईतच चुका होतात ना. प्रेशर मध्ये सगळं होतं. आता फुल टच बॉलला 6 मारायचा असतो, पण वर्ल्ड कपची फायनल फुल टच बॉल प्रेशर मध्ये आउट पण होतं ना, असं होतं. माझ्या इकडे बघा, मी म्हटलं लेट ए कोण आहे, तर मी म्हटलं एरिया ऑफ बॉटम, विहिरीचा बॉटम. कळलं काय म्हणणं? आणि तो कुठल्या शेप मध्ये आहे? आता विहिरी सर्क्युलर शेप मध्येच का असतात? त्याला पण काहीतरी कारण असेल ना फिजिक्सच. कुणाच्या शेतात? सर आमच्या शेतात असे ट्रँग्युलर विहीर आहे कोणाकडे? फार तर फार 1000 1-2 विहिरी त्या स्क्वेअर शेप मध्ये असतील कुणाच्या तरी. बाकी विहिरी कशा असतात? का गोल असतात? कधी स्टडी केलाय का? करत जावं कधीतरी स्टडी. आता तुम्ही ते तर बघा, मला सगळं विचारणार का तुम्ही? मला एक सांगा, जर विहीर जर गोल नसेल ना बाळांनो, तर ती जास्त दिवस टिकणार नाही. त्याला पण कारण फिजिक्सच आहे ना, तेवढे स्ट्रेंथच मिळणार नाही त्याला. दुसरी गोष्ट, तुम्ही चंद्र सूर्य तारे काही बघताय, सगळं गोलच आहेत ना. का? त्यालाही कारण हा चॅप्टर आहे. पुढचाच पॉइंट आहे, सरफेस पृथ्वी गोलच काय, चंद्र गोलच काय, सूर्य गोलच काय आहे. असं वाटलं नाही का सूर्याला की नाही नाही आपण असं लांब 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 असं हवं? कशासारखं? सापासारखं. मग त्याला असं वाटलं, सर कशाला गोल एवढा ट्यूब म्हणजे बल्ब व्हायचा? चांगला असं ट्यूबलाईट सारखं झाला तर सूर्य असा दिसला असतो, असा सूर्य गोल दिसला नसता ना सूर्य. मग ह्या सगळ्या गोष्टींना फिजिक्स कारणीभूत आहे. मग तुमच्या हे लक्षात आलं असेल, बाबा आता हे पत्र बघायचं, शोधायचं काय मला वे? तेच विसरून गेलो मी, काय शोधायचंय? हे आता म्हणजे काय शोधायचं खरं राहिलं, चांगला मिळेल. काय? प्रेशर. मग आता सुरुवात केली. सिन्स प्रेशर P इज इक्वल टू, आता तुम्ही याच्या मागच्या टॉपिक मध्ये काय शिकलो होतं? दॅट इज द रेशो ऑफ फोर्स बाय. आता हे तुम्ही शिकलात. आता फिजिक्स किंवा सायन्स तुम्हाला सांगतो, जे शिकलात ते आता काय करायचं? वापरायचं. जर वापर द्यायचं असेल तर शिका, नाही तर घरी बसा. मग आता मला सांगा, एवढं कळलं की आता तुमच्या लक्षात आलं असेल की फोर्स कसला रे बाबांनो? परपेंडिक्युलर. तो कोण टाकत असेल, तर या बॉटमला तो टाकत असेल, हे पाणी ना. मग पाण्याचा फोर्स म्हणजेच काय? पाण्याचं वेट असेल ना. अरे भाऊ, माझा फोर्स या स्टेजवरती माझा फोर्स म्हणजेच माझं काय? वेट ना. माझा फोर्स म्हणजेच माझं काय असतं? मग याचा अर्थ इथं सुद्धा सिन्स फोर्स परपेंडिक्युलर किंवा थ्रस्ट जो आहे ते म्हणजे पाण्याचं काय आहे? वेट आहे, mg. मग मला सांगा वेअर एम म्हणजे कोण असेल रे? तर मास ऑफ टोटल वॉटर. बरोबर आहे का? त्या पूर्ण पाण्याचं ते काय आहे? मास आहे. Therefore, pressure P is equal to mg divided by एरिया. बरोबर आहे का? इथपर्यंत गाडी पोहोचली का? नक्की पोहोचली का रे बाबांनो? याला म्हटलं 2 नंबरचा फॉर्म्युला. चालतं का? मग आता एवढं सगळं कळालं असेल तर आता मला असं वाटतं हे छोटं करूया, कारण पुन्हा तुम्हाला जागा फक्त गरजेची आहे आपल्याला. इथं याला असं थोडस बाजूला घेऊन जाऊया. मग आता इथपर्यंत गाडी पोहोचली, आम्हाला बऱ्यापैकी कळालं की 2 नंबरचा फॉर्म्युला कळाला. आता जागा वाढवण्यासाठी मी काहीतरी ही ऍडजस्टमेंट करतो अशी. आता मला सांगा, सिन्स प्रेशर P इज इक्वल टू mg डिवायडेड बाय काय? एरिया ना रे बाळांनो. मग आता पुढे काय करायचं? तो ही 1 नंबरचा फॉर्म्युलाच होता. हाही फॉर्म्युला सिंपल तर बनवलं, कसं बनवलं काहीच कळलं. मग आता तुम्हाला कळालं असेल. आता इथं मी म्हटलं सिन्स डेन्सिटी रो इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असतो? व्हेरी गुड बाळा, मास डिवायडेड बाय. मग मला सांगा, एवढं कळालंय म्हटल्यानंतर पुढे तुम्हाला चांगलं माहित आहे, सिन्स व्हॉल्यूम इज इक्वल टू काय येणार रे बाळांनो? किंवा सॉरी मी असं म्हटलं, मास आहे ना, तर
मास इज इक्वल टू काय होईल हे डेन्सिटी रो इंटू, बरोबर आहे का? मग आम्ही आता याला आणखी सोपं करायचं म्हटलं, बरं कुठलाही व्हॉल्यूम, कुठल्याही सिलेंडरचा व्हॉल्यूम कसा असतो, त्याचा बॉटमचा एरिया प्लस हाईट असते ना. तुम्ही म्हणू शकता सिन्स व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर त्याचा बॉटमचा एरिया इंटू त्याची काय असते, म्हणजे देअरफॉर मास इज इक्वल टू डेन्सिटीच्या ठिकाणी डेन्सिटी, व्हॉल्यूमच्या ठिकाणी एरिया इंटू हाईट, बरोबर आहे का? आणि याला समजा मी म्हटलं इक्वेशन नंबर याला म्हटलं 3 म्हटलं, किंवा 3 म्हटलं आणि याला म्हटलं समजा 4 म्हटलं. वेळेमुळे थोडं कधी कधी एक पाऊल पडावं लागतं पुढे. मग आता मला सांगा देअरफॉर प्रेशर P इज इक्वल टू मासच्या ठिकाणी हे लिहिलं तर चालेल का, डेन्सिटी इंटू एरिया बॉटमचा, त्या कॉलमचा, त्या विहिरीचा एरिया, आणि किती पाणी आहे ते पाण्याची इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू डिवायडेड बाय एरिया. देअरफॉर पुढे म्हटलं प्रेशर किंवा इथंच घेतलं, थांबा. देअरफॉर प्रेशर P इज इक्वल टू रो एच जी. लक्षात आलं का रे बाळांनो? आता तुमच्या लक्षात आलं असेल याचा अर्थ जेवढं विहिरीत आपण खोल जाणार तेवढी पाण्याची हाईट, तेवढं आपल्या डोक्यावरती पाणी, जेवढं पाणी वाढणार तेवढं प्रेशर. बरं आपण याच्या काही दुसऱ्या काही गोष्टी घेऊया. मला सांगा रे बाळांनो, समजा आपल्याकडे एक असं भांड आहे, एक उदाहरण घेऊया. हे समजा आपल्याकडे हे असं एक भांड आहे आणि सेम दुसरं पण सेमच, तेवढीच त्याची हाईट आहे, सेमच आहे सगळं सेम. याची विड्थ समजा एल असे म्हटलं, ही एल, ही हाईट एच तर ही हाईट एच, आणि याच्यात आपण असं भरलं हे सगळं पेट्रोल भरलं. काय भरलं आपण? आणि हे सगळं ऑब्विसली काय भरलं? पाणी, बरोबर आहे ना. मग इथं जो पॉइंट आहे इथं याला नाव दिलं ए, आणि इथं जो पॉइंट आहे त्याला नाव दिलं. कुठल्या ठिकाणी जास्त प्रेशर असेल का दोन्ही प्रेशर सेम असते? दोन्ही ठिकाणी सेमच असेल का दोन्ही ठिकाणी वेगळे असते? पेट्रोल पंपावर कधी पेट्रोल टाकायला गेलं? नक्की गेला असेल पेट्रोल टाकायला, तर फक्त पैसे एवढं टाका असं बघता का? खाली डेन्सिटी पण दिलेली असते. व्हेरी गुड. आणि डेन्सिटी अप्रॉक्सिमेटली 800 ते 850च्या दरम्यान दाखवतात, बरोबर आहे की नाही? पेट्रोलची डेन्सिटी अप्रॉक्सिमेटली किती असते? 800. याचा अर्थ काय? जर एका क्युबिक इकडे 1 मीटर लांबी, 1 मीटर रुंदी, 1 मीटर हाईटची जर पाण्याची टाकी जर घेतली आणि त्याच्यात जर पेट्रोल ओतलं तर त्या पेट्रोलचं वजन केलं तर ते 800 किलो भरतं. किती बसतं? 800 किलो. तर ऍट द सेम टाइम पाणी जवळपास किती बसतं? लिटर मध्ये सांगितलं तर दोन्ही 1000 लिटर बसतील बरं का. पेट्रोल पण 1000 लिटर आणि पाणी पण 1000 लिटर बसेल. पण त्या 1000 लिटर पेट्रोलचं वजन 1000 किलो होत नसतं, कारण पेट्रोल हलकं असतं ना, त्याचं वजन होतं जवळपास 800 किलो आणि पाण्याचं किती होतं? 1000. मग आता तुम्ही मला सांगा डेन्सिटी वॉटरची जास्त आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर इज ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ पेट्रोल, बरोबर आहे का? मग जर डेन्सिटी कमी आहे तर इथलं प्रेशर सुद्धा कमीच असणार आणि इथलं प्रेशर जास्तच असणार. डोक्यात घुसतोय का रे बाबांनो? जर हाईट वर असत तर विचार करा ना साधा, 400 किलोमीटर आहे, 400 किलोमीटर. मग आपल्या डोक्यावरती किती लोड पडला असता समजतंय का? कारण डेन्सिटी महत्वाचा पॅरामीटर आहे. मग तुमच्या लक्षात आलं, जेवढी डेन्सिटी जास्त तेवढं प्रेशर, जेवढी हाईट जास्त तेवढं प्रेशर. जी बद्दल बोलत, कारण 99% केसेस मध्ये जी कसं आम्ही कन्सिडर करतो कॉन्स्टंट, बरोबर आहे का? मग उद्याच्या लेक्चर मध्ये इथूनच सुरुवात होणार आहे, पण जरा डिटेल अनालिसिस काही क्वेश्चन्स वगैरे घेऊन पुढे जायचं. लक्षात आलं का? हा फक्त काठी वाटी एकाचा टॉपिक झाला, बेसिक झालंय सगळं, कळलं का? ठीक आहे.